नमस्कार मैत्रिणींनो, नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत असा खास पारंपरिक नारळी भात, ज्याचा सुगंध घरभर दरवळेल आणि चव अशी की प्रत्येकजण पुन्हा पुन्हा मागेल. फक्त काही सोप्या साहित्यामध्ये तयार होणारा हा गोड मऊ लुसलुशीत नारळी भात सणाची अजून मजा आणखी वाढेल. तर चला तर मग वेळ न घालवता पाहूयात नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. नारळी भात बनवण्यासाठी इथे आपण नारळ घेतला आहे, काजू घेतले आहेत, बडीशोप, विलायची, गूळ आणि तूप. इथे सुरुवातीला आपल्याला कुकरमध्ये तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये खोबरे म्हणजेच नारळाचे काप करून घेतलेले ते टाकायचे आहेत, काजू टाकायचे आहे आणि हे छान लालसर झाल्याच्या नंतर यामध्ये बडीशोप टाकायची आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित लालसर तळून घेतल्याच्या नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. तांदूळ मी 2 वाट्या घेतला आहे, तर त्यासाठी 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि गूळ 2 वाट्या तांदूळ तर 1.5 वाटी गूळ घेतला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि भात तुम्हाला चिकट करायचा आहे म्हणजे पातळसर करायचा आहे की एकदम मोकळा करायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता. या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला तांदूळ धुवून टाकायचे आहेत. तांदूळ हे आपल्याला बासमतीच घ्यायचे आहेत, एकदम लांबसर असे. यामध्ये नारळ तुम्ही ओलं नारळही घेऊ शकता आणि आपल्याला भात मोकळा करायचा असेल तर पाणी कमी टाकू शकता. इथे आपल्याला मीठही टाकायचं आहे. असं समजू नका की आपला भात गोड आहे. कुठलाही गोड पदार्थ असला तरी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याला अजून जास्त चव येते. इथे मी विलायची फोडून टाकलेली आहे. त्यानंतर परत एक उकळी आणून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. बघू शकता भात आपला सुंदर मऊ लुसलुशीत झालेला आहे. एकदम छान असा भात आपला खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही तुमच्या घरी हा भात नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.